आणखी एक महत्त्वाची बातमी आहे। परकीय गुंतवणुकीमध्ये महाराष्ट्र ही गुंतवणूकदारांची पहिली पसंती असल्याचं पुन्हा एकदा अधोरेखित झालंय। परकीय गुंतवणुकीमध्ये देश पातळीवर महाराष्ट्राने आघाडी घेतली आहे। 2024-25 या आर्थिक वर्षात राज्यानं एकूण 1,64,875 कोटी रुपयांची विक्रमी परकीय गुंतवणूक आकर्षित केली आणि ही गुंतवणूक देशात आलेल्या एकूण 4,21,929 कोटी रुपयांपैकी तब्बल 40% आहे। गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा महाराष्ट्रात 32% अधिक गुंतवणूक झाली असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी दिली। विशेष म्हणजे हा उच्चांक आर्थिक वर्षाच्या पहिल्या 9 महिन्यातच पार झाला असल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं। मुसळधार पावसामुळे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील घारेगाव पिंपरी शिवारातील शेतकऱ्याची विहीर खचली। विहीर खचतानाची घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली। अवघ्या काही सेकंदातच विहीर जमीनदोस्त झाली आणि त्यामुळे शेतकऱ्याचे तब्बल 10 ते 12 लाखांचं नुकसान झालंय। धाराशिव जिल्ह्यातील कळंब तालुक्याच्या सीमेवरती असणाऱ्या वशिरा नदीच्या पाणी पातळीमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली असून पूर परिस्थिती निर्माण झाली होती आणि त्यामुळे परिसरातील गावात पाणी घुसल्यानं नागरिकांची चांगलीच धांदल उडाली। पहाटेपर्यंत पावसाचा जोर ओसरला असून पाणी पातळीमध्ये घट होताना दिसते। धाराशिव जिल्ह्यामध्ये गुरुवारी रात्री जोरदार पाऊस पडल्यानं तुळजाभवानी मंदिर परिसरात पाणी झालं होतं आणि वाहत्या पाण्यामुळे शहरातील अनेक घरांचं देखील नुकसान झालंय। दरम्यान नागरिकांनी तक्रारी केल्यानंतर प्रशासनानं काही ठिकाणी पाहणी केली। धाराशिव जिल्ह्यातील भूम तालुक्यात गुरुवारी दुपारी 3 वाजल्यापासून पावसाला सुरुवात झाली आहे। या पावसामुळे अनेक गावात पाणी शिरल्यानं नागरिकांची चांगलीच तारांबळ उडाली। आज देखील ढगाळ वातावरण राहणार असून पाऊस पडण्याचा अंदाज वर्तवण्यात आलाय। बीडमध्ये गुरुवारी मध्यरात्री झालेल्या मुसळधार पावसामुळे बिंदुसरा नदी दुथडी भरून वाहते आणि त्यामुळे नदीला मोठा पूर येण्याची शक्यता आहे। दगडी पुलावरून पाणी जात असल्याने वाहतूक बंद करण्यात आली आहे। तसंच नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय। मे महिन्यामध्ये मुसळधार पावसाने हजेरी लावल्यानंतर आता पावसाने थोडी विश्रांती घेतली। पावसाचा वेग मंदावलाय तर येत्या 24 तासात मात्र विदर्भात पावसाचा जोरदार इशारा देण्यात आलाय। 30 मे ते 6 जून पर्यंत पावसाची उघडीप सुरूच असेल। येत्या 24 तासात 15 जिल्ह्यांना येलो अलर्ट देण्यात आलेला आहे तर राज्यातील उर्वरित भागात तुरळक ठिकाणी हलक्या पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे। मराठवाड्यातील 8ही जिल्ह्यांमध्ये गेल्या 24 तासात दमदार पाऊस झालाय। छत्रपती संभाजीनगर, जालना, नांदेड, लातूरसह हिंगोली या 5 जिल्ह्यातील तब्बल 680 गावांना अतिवृष्टीचा तडाखा बसलाय तर जालन्यामध्ये सर्वाधिक पावसाची नोंद झाली आहे। सातारा जिल्ह्यामध्ये दरवर्षीच जानेवारी ते जून महिन्यादरम्यान पाणी टंचाईचा सामना करावा लागतो आणि त्यामुळे नागरिकांना आणि जनावरांना देखील टँकरनं पाणी पुरवठा करावा लागतो। मात्र यंदा मे महिन्यातच धुवाधार पाऊस पडल्यानं टँकर बंद झाले तर 80 गावांसह 450 वाड्यांची तहान भागली आहे। मुंबईमध्ये 26 मे रोजी झालेल्या पावसामुळे परळ येथील केईएम रुग्णालय परिसरात मोठ्या प्रमाणात पाणी साचलं आणि या घटनेची उच्च न्यायालयानं गुरुवारी गंभीर दखल घेतली। पुनरावृत्ती टाळण्यासाठी उपाययोजना करण्याचे आदेश न्यायालयानं सरकारसह महापालिकेला दिले। पावसाचा जोर कमी झाल्यास आणि उघडीप मिळाल्यास पेरणी योग्य वापराची पावसाची स्थिती तयार होईल। त्यानंतर शेतकऱ्यांनी पेरणी करावी असा सल्ला कृषी विभागानं दिलाय। राज्यात आपत्ती परिस्थितीमध्ये मदत आणि बचाव कार्यासाठी एनडीआरएफ आणि एसडीआरएफची पथकं तैनात करण्यात आलेली आहेत। मुंबई शहर आणि उपनगरात एनडीआरएफची 3 पथकं, पालघरमध्ये 1 तर नागपूर इथे 2 पथकं तैनात आहेत। जून सुरू होण्यापूर्वीच आलेल्या पावसानं काहीशी उसंत घेतली। पाऊस थांबल्यानं वातावरणातील उकडा मात्र लागलीच वाढलाय त्यामुळे मुंबईकर मात्र घामाघूम झालेत। नागपुरात आजपासून 9 तपास जाणवणार आहे। 25 मे ते 2 जून पर्यंत 9 तपास जाणवतो आणि तापमान 45 डिग्रीच्या वर जातं। आता पाऊस उसंत घेणार असल्यानं वातावरणात आर्द्रता वाढण्याची शक्यता आहे। दरवर्षी राज्यातील 10 शेतकऱ्यांना कृषी संशोधक ही मानद पदवी देण्याची योजना राबवण्याचे निर्देश मुख्यमंत्री फडणवीसांनी दिले आहेत। शाश्वत शेतीसाठी केवळ प्रयोगशाळेत नव्हे तर शेतात प्रयोग करणाऱ्या शेतकऱ्यांचा सन्मान देखील महत्त्वाचा आहे। त्यामुळे राज्यातील 4ही कृषी विद्यापीठांनी पुढाकार घ्यावा असं मुख्यमंत्री म्हटले। पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची त्रिशताब्दी जयंती यंदा 31 मे रोजी मोठ्या उत्साहात साजरी होते आणि त्यानिमित्तानं 3 लाख पणत्यांनी सजवलेल्या दीपोत्सवाचं दृश्य भाविकांनी अनुभवलं। या दीप प्रज्वलनाचा शुभारंभ विधान परिषदेचे सभापती प्राध्यापक राम शिंदे यांच्या मातोश्री यांच्या हस्ते करण्यात आला। नितीन गडकरी यांनी लिहिलेलं संघातील मानवी व्यवस्थापन पुस्तकाचं आज प्रकाशन होणार आहे। यावेळी सुनील आंबेडकर आणि विवेक घळसासी हे प्रमुख पाहुणे उपस्थित असतील।
नागपुरातील महाजनवाडी इथे जयस्वाल नगर भागात पंकज कुवरे यांच्या घरात अतिविषारी कोब्रा नाग सापडला। यानंतर सर्पमित्रांनी तातडीने दाखल होत या नागाला पकडून जंगलात सोडलं। बीडच्या आष्टी तालुक्यातील टाकळी अमिया येथील वस्तीवर रस्ता नसल्याने गर्भवती महिलेला बाजेवरून नेण्याची वेळ आली। ससाने वस्तीवर जाण्यासाठी रस्ताच नाही आणि त्यामुळे गर्भवती महिलेला बाजेवरून उचलून नेण्यात आलं। दरम्यान प्रशासनाने पक्का रस्ता करून द्यावा अशी मागणी होतीये। महाड एमआयडीसी मधील इंडो अमान्स कंपनीमध्ये गॅस गळती झाली आहे आणि प्लांटमध्ये वॉल बंद करण्यासाठी एक कामगार गेला असता तो पडून जखमी झाल्याचं कंपनी प्रशासनाकडून सांगण्यात आलंय। दरम्यान अपघातानंतर पोलीस ठाण्यामध्ये गॅस गळती संदर्भात माहिती देण्यात आली, मात्र कंपनीकडून अपघात दडपण्याचा प्रयत्न होतोय असा आरोप नागरिक करतायत। राज्यामध्ये एकूण 3037 क्विंटल कांदा आवक झाली होती, ज्यामध्ये 26,962 क्विंटल लाल कांद्याचा समावेश होता। या कांद्याला कमीत कमी 1100 रुपयांचा प्रति क्विंटल दर मिळाला। भारताची सीमा ओलांडून पाकिस्तानामध्ये गेलेल्या सुनीता जामगडेला न्यायालयानं 2 जूनपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे। सुनीताच्या विरोधात हेरगिरी प्रकरणी नागपुरात गुन्हा दाखल करण्यात आलाय। सुनीतानं तिच्या मोबाईलमधून डेटा डिलीट केल्यानं तो डेटा परत मिळवण्याचं पोलिसांपुढे आव्हान आहे। छत्रपती संभाजीनगर शहरातील सिडको N12 या परिसरामध्ये एका वेगाने येणाऱ्या कारनं दुचाकी चालकाला उडवलं। यामध्ये दुचाकी चालक गंभीर जखमी झालाय। कार चालक पळून गेला असून पोलिसांनी अद्यापर्यंत कोणतीही कारवाई केली नाहीये। जळगाव जिल्ह्यातील अंजाळे गावाजवळ एक मोठ्या कंटेनरच्या चालकाचा चढाव चढताना कंटेनरवरील ताबा सुटल्याने अपघात झाला। कंटेनर मागे जाऊन रस्त्याच्या कडेवर अडकला। यामध्ये सुदैवानं कंटेनर प्रवासी वाहतूक करणाऱ्या रिक्षावर कलंडला नसल्याने मोठी दुर्घटना टळली। छत्रपती संभाजीनगरच्या लासूर स्टेशन येथील स्टेट बँक ऑफ इंडिया बँकेच्या बाहेर एक परप्रांतीय रेकी करत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली। पोलिसांनी सिने स्टाईलने दरोडेखोरांचा पाठलाग करून 3 दरोडेखोरांना पकडले आणि आरोपींकडून 100 गुन्हे उघड झाले असून त्यांच्याकडून चोरीचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय। चोपड्यामध्ये 7 किलो गांजा आणि मोटारसायकलसह 2,48,000चा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय। या प्रकरणी 2 जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय। दरम्यान हा गांजा कुठून आला या संदर्भात चौकशी सुरू आहे। लाचखोर निवासी उपजिल्हाधिकारी विनोद खिरोळकरच्या कार्यकाळात मंजूर झालेल्या सगळ्या फायलींची आता सखोल चौकशी होणार आहे। खिरोळकरच्या काळातील 88 प्रकरणं संशयाच्या भोवऱ्यात अडकल्यानं चौकशीसाठी जिल्हाधिकाऱ्यांनी समिती नेमली आहे। त्याचबरोबर खिरोळकरच्या अटकेनंतर अनेक अधिकारी रडारवर आहेत। 2652 सरकारी कर्मचारी महिलांनी लाडकी बहीण योजनेमध्ये लाभ घेतलाय आणि अनेक तक्रारी आल्यानंतर प्रशासनाकडून तब्बल 1,60,559 महिलांची तपासणी करण्यात आली आहे। यामध्ये वर्ग 3 आणि वर्ग 4च्या महिला कर्मचाऱ्यांचा समावेश आहे, तर आणखी 6 लाख कर्मचाऱ्यांची तपासणी केली जाणार आहे। विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर मोठा गाजावाजा करत आणलेली मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना तिजोरीमध्ये पैसे नसल्यानं महायुतीच्या चांगलीच अंगलट आली आहे। दलित आणि आदिवासी समाजाचा निधी इतर ठिकाणी वापरला जाऊ नये असे स्पष्ट निर्देश नीती आयोगानं दिले आहेत। आषाढी वारीमध्ये सहभागी होणाऱ्या वाहनांना टोलमाफी दिली जाणार आहे। तसंच वारकऱ्यांना संरक्षण देण्यासाठी त्यांचा समूह विमा काढण्यात येईल आणि त्यांना दरवर्षीप्रमाणे वैद्यकीय सेवा पुरवण्यात येतील असं एकनाथ शिंदे यांनी सांगितलं। पुण्यातील नॅशनल डिफेन्स अकॅडमीमध्ये आज इतिहासात पहिल्यांदाच महिला कॅडेट्सची तुकडी सैन्यामध्ये रुजू होणार आहे। त्यांचा आज पासिंग आउट परेड पार पडला। एनडीएतून भारतीय सैन्य दलामध्ये रुजू होण्यासाठी 17 मुलींचा समावेश आहे। राज्यसभेच्या 8 जागांसाठी निवडणूक आयोगानं तारखांची घोषणा केली आहे। तामिळनाडूतील 6 आणि आसाममधील 2 जागा जून आणि जुलैमध्ये रिक्त होणार आहेत। त्यासाठी 19 जूनला मतदान होणार आहे। आगामी पालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मनसेच्या पुढील आठवड्यात मुंबईमध्ये बैठका आयोजित केलेल्या असून राज्यभरातून प्रमुख नेते या बैठकीला उपस्थित राहतील असं सांगण्यात आलंय। या बैठका राज यांचं निवासस्थान असलेल्या शिवतीर्थावर 3 ते 5 जून या 3 दिवसात होणार आहेत। काही लोक स्वार्थासाठी पक्षात आले आणि गेले आणि आता त्यांची किंमत नाही। तिकडे गेलेल्या नेत्यांची 1 महिन्यात काय परिस्थिती होते हे तुम्ही मला एका महिन्यानं सांगा असं म्हणत हॉटेल खरेदी प्रकरणावरून चंद्रकांत खैरे यांनी संजय शिरसाट यांच्यावर टीका केली आहे। कराडमधील आदर्श गाव जखीणवाडीच्या माजी सरपंचांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी दिली आहे। माजी सरपंच नरेंद्र पाटील यांनी ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांसह भाजप कार्याध्यक्ष रवींद्र चव्हाण, जिल्हाध्यक्ष आमदार अतुल भोसले यांच्या उपस्थितीमध्ये भाजपमध्ये प्रवेश केला। बँका आणि कोऑपरेटिव्ह सोसायट्या पुढाऱ्यांना कधीच कर्ज देत नाहीत, कारण सर्वात जास्त कर्ज उडवणारी जात ही आपलीच राहते असं वक्तव्य मंत्री गुलाबराव पाटील यांनी केलंय।